महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडत आहे। आज आपण पाहणार आहोत काटोल तालुक्यातील मारेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री गोविंदा लक्ष्मण रेवस्कर यांची प्रेरणादायी यशोगाथा। पूर्वी पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या रेवस्कर यांनी अनियमित पाऊस आणि कमी उत्पन्नामुळे अनेक अडचणींचा सामना केला। मात्र सन 2015 ते 16 मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संत्रा फळबाग उभारण्याचा निर्णय घेतला। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने संत्रा लागवड करण्यात आली। योजनेतून मिळालेल्या अनुदानामुळे खड्डे खोदकाम, रोपे लागवड आणि सिंचन व्यवस्था सुलभ झाली। काही वर्षांच्या मेहनतीनंतर आज त्यांच्या संत्रा बागेतून उत्तम उत्पादन मिळत आहे। त्यांचे उत्पन्न वाढले असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे। संत्रा बागेमुळे परिसर हिरवागार झाला आहे आणि इतर शेतकरीही प्रेरित होत आहेत। गोविंदराव लक्ष्मणराव रेवस्कर, मुक्काम माळेगाव, तहसील काटोल, जिल्हा नागपूर। मनरेगातर्फे कृषीच्या माध्यमातून मनरेगाच्या कृषीच्या माध्यमातून फळबागाची लागवड 200 झाडाची लागवड मी त्या माध्यमातून केली। या बागेचं उत्पन्न मी 20 पासून दरवर्षीप्रमाणे माझे 3 लाख, 4 लाख, 5 लाख, या वर्षीचे माझे 10.5 लाख रुपये 21 टनाचे संत्रा निघाला। 10.5 लाख रुपये झाले माझे। मी संत्र्याच्या बागेला कृषी विभागाच्या मार्फत त्यातल्या ठिबक योजनेचा बी लाभ घेतलेला आहे आणि मला लाभ दरवर्षी ते कृषी सहाय्यक दरवर्षी मला मार्गदर्शक करते आणि मी त्याच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण काम माझ्या बगीच्याचं नियोजन करतो। मला या कृषी विभागाच्या माध्यमातून संत्रा बागामुळे म्हणजे कृषी सहाय्यकाचं सहकार्यामुळे मला त्याचं आणि ठिबक कृषी विभागाच्या माध्यमातून ठिबकही मला मिळालं, वेळोवेळी मला पैसेही मिळाले। त्याच्यामुळे माझा बगीचाही चांगला आहे आणि मला चांगलं सहकार्य कृषी सहाय्यक करतात मला। धन्यवाद सर।